तिळाचं आणि गुळाचं सारखं प्रमाण घ्यायचं आहे. एक पॅन ठेवून घ्यायचा. पॅनमध्ये तीळ टाकायची आणि ब्राऊन कलर होण्यापर्यंत भाजून घ्यायची. तीळ उडायला लागले की समजून घ्यायचं तीळ भाजलेली आहे. तीळ काढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला गूळ टाकायचा आहे. गूळमध्ये पोहे खायचा चमचा जो असतो तो चमचा भरून फक्त 1 चमचा पाणी टाकायचं. सगळं गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा. चांगला शिजवून घ्यायचा. गूळ शिजल्यानंतर वाटीमध्ये पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये थोडंसं थेंबभर गुळाचा पाक टाकून बघायचा. चेक करायचं. गोळी जमत असेल तर पाक तयार आहे. आणि लगेच भाजलेली तीळ त्यामध्ये टाकायची. सगळं मिक्स करायचं आणि फास्ट मिक्स करून झालं की लगेच चिरा पाडून घ्यायचे त्यांना. मी किचन ओट्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यावरच मी हे सगळं मिश्रण टाकून पसरवलं लाटण्याने तेल लावूनच. आणि सगळ्या गरम गरम असताना चिरा पाडून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर चिरा पडत नाही, त्यामुळे गरम गरम असताना चिरा पाडून घ्यायचा आहे. मस्त सुकलं का बघून घ्यायचा आणि लगेच हाताने त्याचे तुकडे पडतात आरामशीर. बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहे तिळाच्या चक्की. अगदी सोपी रेसिपी आहे.